नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या बदलापूर शहरामध्ये अविनाश देशमुख सर यांच्या माध्यमातून वीरेंद्र शास्त्री उर्फ नागेश्वर बाबा यांच्या विरोधात निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. अर्थात आपण बघतोय काही वाद जो आहे सध्या आता तापताना पाहायला मिळतोय. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही वक्तव्य केले आहे त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण जे आहे ते तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बदलापूर शहरामध्ये सुद्धा अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून या वक्तव्याचा तीव्र निषेध जो आहे तो नोंदवला जातोय आणि हा निषेधार्थ बागेश्वर बाबा यांचे जे काही फोटोज आहेत ते सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या ठिकाणी लावले जात आहेत आणि हा निषेध जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण बदलापूर पश्चिम साईडला जो काही आपला रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म आहे, आपला होम प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याच वरच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आता. आणि या स्कायवॉक वरती अविनाश देशमुख सर यांच्या माध्यमातून सध्या तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही वक्तव्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि त्या विरोधात जे आहे सध्या बदलापूर शहरामध्ये अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि त्यानंतर कारवाईची देखील जी आहे ती मागणी अनेक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली देखील आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. बदलापूरमध्ये एक आगळ्या पद्धतीने जो आहे तो निषेध व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अविनाश देशमुख आपण बघतोय विविध समाजकार्यांद्वारे ते पुढे असतात, मात्र ज्या वेळेला कधी कोणी असे काही वक्तव्य करतं त्यावेळेला निषेध जो आहे तो देखील त्यांच्या माध्यमातून हा दर्शवला जातो. आणि आज सुद्धा बदलापूर रेल्वे स्थानकावर स्कायवॉकवर धीरेंद्र शास्त्री बाबा यांचे फोटोज जे आहे ते सध्या स्कायवॉक वरती लावले जात आहेत आणि हा वेगळा निषेध जो आहे तो इथे व्यक्त केला जातोय. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या निषेधार्थ बदलापूरमधील राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बाबा यांच्या निषेधार्थ सध्या बदलापूर शहरात देखील वातावरण जे आहे राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हा निषेध जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला जातो आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण सध्या आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे जे काही ते आहेत आपले अविनाश देशमुख सर यांच्या माध्यमातून सध्या बागेश्वर बाबा यांच्यासाठी हा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ज्या काही पायऱ्या आहेत, आपल्या जिन्या आहेत, त्या जिन्यांवरती बागेश्वर बाबांचा फोटो लावून निषेध इथे व्यक्त केला जातोय. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं जे काही वक्तव्य आहे त्या संदर्भात हा निषेध आहे असं सांगितले जात आहे. ते आपण बघतोय राजकीय वातावरण पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने आलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. खरं तर आपले बदलापूर रेल्वे स्थानकावरती आपण आलेलो आहोत आणि याच ठिकाणी आपण बघत आहोत
अविनाशजी देशमुख सर यांच्या माध्यमातून हा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय। धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या भाषणामध्ये जे काही एक वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि त्या संदर्भात हा निषेध जो आहे तो तीव्र स्वरूपात इथे व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या काही रेल्वे स्थानकाच्या पायऱ्या आहेत, जिने आहेत, त्यांच्यावरती बागेश्वर बाबाचे फोटो जे आहेत ते लावण्यात आले आणि त्यांच्या फोटोवर पाय ठेवून हा निषेध जो आहे तो इथे व्यक्त केला जातोय। आज तुम्ही या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे, बागेश्वर बाबांचा फोटो लावलाय, काय यामागचं? तो बाबा नाही आहे, महाराष्ट्राला भोंदू महाराजांचं ग्रहण लागलेलं आहे। एवढ्या मोठ्या लढवय्या, महाराष्ट्राचं अर्धदैवत यांच्या बाबतीत की तुम्ही लढाया करून थकलेत, आता तुमची तलवार, तुमचा जिरटूप हा रामदास स्वामीच्या चरणाशी द्या आणि स्वराज्य यापुढे आम्ही बघू, असं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र पंत, गंगाधर पंत, फडणवीस उपस्थित असताना हा भोंदू बागेश्वर असा बोललाय महाराजांच्या बाबतीत। या वाक्याला, अशा शब्दाला देवेंद्र पंत, गंगाधर पंत, फडणवीस यांचं समर्थन आहे का? आणि अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत महाराज आहेत, होते आणि राहतील, या अशा वाक्याच्या बोलताना तिथं सरसंघचालक भागवत सुद्धा उपस्थित होते। तर या भागवत साहेबांचं पण समर्थन या वाक्याला होतं काय, असं आमच्या तमाम महाराजांच्यावरती जे प्रेम आहेत त्या लोकांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की या वाक्याला देवेंद्र पंतांचं समर्थन आहे का? कारण त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या बाबतीत अक्षरशः खालच्या तऱ्हेचं वाक्य विधान या भोंदू बागेश्वरांनी केलेलं आहे। त्यांना माफी नाही आहे, त्याला कडेलोट होण्याची आम्ही मागणी करतोय आणि त्यानं महाराष्ट्रात पुन्हा पाय ठेवू नाही आहे। या बाबतीत गृह मंत्रालयावरती त्याच्यावरती कडक कारवाई घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येते। बघा, अक्षरशः खालच्या दर्जाच्या त्यानं महाराजांवरती बोललेलं आहे की ज्या इतिहासात तमाम शिवप्रेमींनी, महाराष्ट्राच्या लोकांनी आजपर्यंत कुठं पाहिलेलं नाहीये, वाचलं नाहीये। महाराज, तुम्ही आता लढाया करून थकलेत, तुम्ही तलवार, तुमचा जिरेटोप हा रामदास स्वामीच्या चरणी द्यावा, देतोय अशी त्यांनी काल मुख्यमंत्री आणि भागवत साहेब असताना विधान केलेलं आहे। सो आपण बघतोय या ठिकाणी, आपण जर बघत असाल तर तीव्र शब्दांमध्ये हा निषेध जो आहे तो व्यक्त केला। मुख्यमंत्री अक्षरशः महाराजांवरती खालच्या दर्जामध्ये त्यांनी वाक्यप्रचार केलेला आहे आणि अशा भोंदू महाराजांना पायदळीच तुडवल्या जाणार आहे। बदलापूर रेल्वे स्टेशनवरती जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्याला भोंदू बागेश्वराचा आम्ही फोटो लावलेला आहे आणि येणारे जाणारे त्याच्या प्रतिमूर्ती पायदळ त्याला तुडवत आहेत आणि ही त्याला शिक्षा आहे, बाकी शिक्षा नाहीये। अशा प्रकारचं पुन्हा विधान त्याने करू नये आणि त्याच्यावरती गृह मंत्रालयानं देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या। ते आपण बघतोय की बदलापूर रेल्वे स्थानकावरती बागेश्वर बाबांचे फोटो लावून जो आहे हा तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे आणि त्या वक्तव्याविरोधात जो आहे या ठिकाणी हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद। बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला।